धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आज 18 डिसेंबर रोजी जागतिक अल्पसंख्याक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ॲडव्होकेट सन्माननीय जुबेर शेख उपस्थितांना याप्रसंगी संविधानिक अल्पसंख्याक हक्क व अधिकाराबाबत मार्गदर्शन करताना दिसून आलेत. संविधानाने जी हक्क दिले, अल्पसंख्याकांना हक्क दिले, विविध घटकांना हक्क दिले, तर हक्क जाणून घेणं याकरिता महत्वाचं आहे की हक्क माहिती झाल्यावर कोणत्याही व्यक्तीला कॉन्फिडन्स निर्माण होतो आणि कॉन्फिडन्स निर्माण झालेला कोणताही नागरिक जो आहे तो देशाचं जडणघडण आणि प्रगतीसाठी खूप महत्वाची भूमिका निभावतो. या कारणासाठी अल्पसंख्याकांनी सुद्धा कोणत्याही न्यूनगंडामध्ये राहू नये, अल्पसंख्याकांनी सुद्धा कॉन्फिडन्स मध्ये येऊन राष्ट्राच्या जडणघडणीसाठी त्यांचं योगदान द्यावं, हे या दिवसाचं महत्व आहे. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने हा जिया काढला की हा दिवस साजरा केला पाहिजे. एक छोटीशी म्हणजे माझं हे जे मार्गदर्शन खूप छोटंसं राहणार आहे, पण त्यामध्ये एक छोटीशी कथा सांगणं खूप महत्वाचं वाटतं की 18व्या शतकामध्ये एक मल्लपुरम, केरळामध्ये मल्लपुरम गावामध्ये एक कुंडुलू नावाचा एक सोनार राहत होता. ऍक्च्युली ही कथा तुम्हाला कुठे वाचायला मिळणार नाही, खूप शोधून ती काढलेली आहे की या कुंडुलू जो सोनार होता तो हिंदू समाजाचा प्रतिनिधी होता आणि त्याच्या गावामध्ये विविध मुस्लिम समाजाचे लोक सुद्धा राहत होते. आणि एके वेळेस त्या गावावर काही लोकांचा हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये मुस्लिम समाजाच्या रक्षणासाठी कुंडेलू सोनार जो आहे हा शहीद झाला. आणि ज्यावेळेस शहीद झाला तर त्याचे शेवटचे जे वाक्य होते ते खूप महत्वाचे होते. तेव्हा त्याला विचारले गेले की तू या मुस्लिम लोकांकरता कशा शहीद झाला, तर त्याने उत्तर दिलं की हे जे मुस्लिम लोक आहेत माझ्या गावात राहणारे, ही माझी जबाबदारी आहे. धर्माने जरी मी त्यांच्या सोबत नसलो तरी जबाबदारीने माझे ते मी त्यांच्या जबाबदारीने, ते माझ्या जबाबदारीवर ते राहत होते, म्हणून त्यांची जबाबदारी घेणं आणि त्याकरता शहीद होणं हे माझ्यासाठी भाग्याचं आहे. आणि हीच गोष्ट आपण जर संविधानामध्ये पाहिली की संविधानाने अल्पसंख्याकांना कलम 25 ते 30 नुसार शब्द दिला आहे अल्पसंख्याक अधिकाराचा, अल्पसंख्याकांना मूलभूत हक्कांचा, आणि तो शब्द सार्थकी लावण्याचं काम प्रशासकीय अधिकाऱ्यांचं आहे असं मला इथे वाटतं. ही संविधानाचा शब्द खरा करून दाखवणं ही संविधानिक आणि नैतिक जबाबदारी सोबत ही एक भावनिक जबाबदारी सुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर आहे असं मला या क्षणी वाटतं. आता हीच गोष्ट संविधानाने दिली म्हणून देणं, म्हणून अल्पसंख्याकांना देणं ही प्रशासकीय जबाबदारी, त्याचसोबत आपली नैतिक जबाबदारी सुद्धा आहे. आणि याच परिपेक्षात पुढे जाऊन आपण असा विचार सुद्धा करू शकतो की भारतीय, जसं आता सरांनी सांगितलं की विविध नटलेला देश आहे, बागेमध्ये विविध प्रकारचे फुलं आहेत, त्याचप्रमाणे अल्पसंख्याक सुद्धा राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये पारशी समुदायाचं योगदान, मुस्लिम समुदायाचं योगदान, जैन समाजाचं योगदान हे अधोरेखित. आणि याच जबाबदारीला परत एकदा आठवण करून देण्यासाठी आपण आज इथे या कार्यक्रमामध्ये सगळेजण आलो आहोत. सगळ्यांचं परत एकदा स्वागत. आणि माझं भाषण मी इथे संपवतो की हिंदी है हम, वतन है हिंदोस्ता हमारा, हम बुलबुल है इसकी, ये गुल सिका हमारा.